विठोबा म्हणजेच कृष्ण का? आणि त्यांचे हात कमरेवर का असतात? एका पौराणिक कथेनुसार द्वारकेमध्ये एकदा श्रीकृष्ण आणि राधाराणी सोबत बसले होते. त्यांना सोबत पाहून रुक्मिणी रागवली आणि दिंडीर वनात निघून गेली. कृष्ण तिला शोधत शोधत पंढरपुरात आले. तिथे त्यांचा एक परम भक्त राहत होता, भक्त पुंडलिक. ते भक्त पुंडलिकाच्या भेटीस गेले तेव्हा तो आपल्या मातापित्याची सेवा करत होता. त्याला कळलं देव दारात आले आहेत, पण तो म्हणाला, देवा, मी आता आई वडिलांची सेवा करतोय, पण तू हीच सेवा मान आणि थांब जरा. पुंडलिकाने एक वीट खाली टाकली आणि म्हणाला, याच्यावर उभं राहा, मी आलोच. आई वडिलांना निद्रा लागल्यावर पुंडलिक भगवंताजवळ आला आणि त्यांची माफी मागू लागला. त्याची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण अतिप्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले. तेव्हा पुंडलिक म्हणाला, भगवंता, तुम्ही इथेच राहा, तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. आणि बघा, देव खरोखर तिथेच उभा राहिला, हात कमरेवर ठेवून, भक्तांच्या सेवेला मान देऊन. तोच श्रीकृष्ण जो विटेवर उभा राहिला, म्हणूनच आज आपण त्याला विठ्ठल म्हणून ओळखतो. हा पंढरीचा राजा, साधा पण तेजस्वी, ज्याच्या हातामध्ये एकही शस्त्र नाही, डोळ्यांत करुणा आहे आणि कमरेवर हात ठेवून तो वाट पाहतोय आपल्या भक्तांची, त्या वारकऱ्यांची, जे शेकडो मैल चालत पांडुरंगाचं ध्यान करत करत त्याच्या भेटीसाठी येतात. मग तुम्ही कधी जाताय विठ्ठलाच्या भेटीला? कमेंटमध्ये नक्की सांगा. Download ShareChat.